नमस्कार. रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन ही एक राष्ट्रीय लेवल काम करणारी संघटना आहे आणि 2 वर्षापूर्वी त्याची स्थापना झाली. त्या माध्यमातून आज जळगाव जिल्हा येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श भूषण, आदर्श रत्न आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हे संघटनेमार्फत नियोजित केले होते. याच्यामध्ये एकूण 67 पुरस्कार शिक्षकांना देण्यात आले. त्याच्यामध्ये महिला शिक्षक, पुरुष शिक्षक तसेच काही व्यावसायिकसुद्धा याच्यामध्ये पुरस्कारासाठी आम्ही त्यांना सन्मानित केलेलं आहे. पुरस्काराचं स्वरूप म्हणजे उत्कृष्ट कार्य करणं, चांगलं शिक्षण देणं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे शिक्षक आम्हाला हवेत आणि शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी जे शिक्षण व्यवस्थापन ज्या पद्धतीनं असावं, या पद्धतीनं शिक्षण करणारे शिकवणारे असं म्हणूया आपण. असे सर्व आदर्श शिक्षक जे आहेत ते मुलांच्या समोर भविष्यामध्ये एक आदर्श निर्माण करू शकतील. यांना आम्ही पाहून चर्चा करून त्या शिक्षकांना आम्ही थोडक्यात म्हणा की त्यांची माहिती मिळवून त्यांचा आम्ही या ठिकाणी पुरस्कार जळगाव जिल्ह्यात केलेला आहे. मी राष्ट्राध्यक्ष म्हणून संजय काशीद या कार्यक्रमासाठी दापोलीहून आलो. तसंच माझ्याबरोबर आदरणीय सोनवणे सर हे जिल्हा सल्लागार आहे, महाराष्ट्र राज्य सल्लागार आहेत, जिल्हा समन्वयक आहेत. तसेच बोरसे सर सचिव, याचबरोबर बाकी सर्व पदाधिकारी शिर्के सर हे आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आणि हे पुरस्काराचं स्वरूप आहे ते पूर्णपणे असं म्हणूया की त्यांच्या आदर्शावरती आम्ही दिलेलं आहे की कुठलीही पार्सलिटी नाही, की कुणाचा याच्यामध्ये हेतू नाही, कुणाचं याच्यामध्ये निवेदन नाही. या पद्धतीनं आम्ही आदर्श चांगले हिरे शोधण्याचं काम करून शिक्षण व्यवस्थेला चांगले शिक्षक निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. किती जिल्ह्यातले शिक्षक होते? एकंदरीत त्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये शिक्षक आले होते. महाराष्ट्र राज्य पूर्ण आम्ही याच्या संदर्भात आवाहन केलं होतं, पण येताना 7 जिल्ह्यापर्यंत शिक्षक यामध्ये त्याच्यामध्ये सातारा जिल्हा होता, जळगाव जिल्हा होता, रत्नागिरी जिल्ह्यामधून होते, कोल्हापूरमधून होते, सांगलीमधून होते, मुंबईमधून काही लोक होते. असे 6-7 जिल्ह्याचे लोक उपस्थित होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.